जय महाराष्ट्र मित्रांनो, बुक माय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज मी सिंहगड रोडला धायरीमध्ये उभा आहे आणि धायरीमध्ये जर तुम्ही 1 BHK 2 BHK 3.5 BHK आणि 4.5 BHK फ्लॅट बघत असाल तर आजचा प्रोजेक्ट तुमच्यासाठीच आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला पण विसरू नका। सर्वप्रथम आपण लोकेशनबद्दल जाणून घेऊया। तर लोकेशनचं मोठं एक लँडमार्क सांगायचं झालं तर ह्या प्रोजेक्टला येताना तुम्ही धायरी फाट्यावरनं न येता नांदेड फाट्यावरनं जर आला तर तुम्हाला हा प्रोजेक्ट फार लवकर सापडेल, कारण की ह्या साईडने तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही। जर नांदेड सिटी नांदेड फाटा करत जर तुम्ही या प्रोजेक्टला आलात तर तुम्हाला ट्रॅफिक फार कमी लागेल। आणि ह्या प्रोजेक्टपासून जे डिस्टन्स आहेत म्हणजे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, लँडमार्क, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन हब आणि मॉल आणि मल्टिप्लेक्सेस त्याचे मी तुम्हाला डिस्टन्स सांगतो। तर पवार पब्लिक स्कूल जे आहे ते 1 किलोमीटरवर आहे, सिल्वर क्रेस्ट स्कूल जे आहे ते 6 किलोमीटर आहे, DSK स्कूल 2.5 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर कॉलेजची माहिती घ्यायला गेलो तर सिंहगड कॉलेज 2.5, नवले मेडिकल कॉलेज 3.1 किलोमीटर आहे, झील कॉलेज 3 किलोमीटरवर आहे। हॉस्पिटलमध्ये नवले हॉस्पिटल 3 किलोमीटरवर आहे, जगताप हॉस्पिटल 4.1 किलोमीटर आहे आणि सिल्वर ब्रिज हॉस्पिटल 2.1 किलोमीटर आहे। आणि जवळचे लँडमार्क काय आहेत या प्रोजेक्टच्या तर नांदेड सिटी आहे 1 किलोमीटरवर, मुंबई बेंगलोर हायवे 3 किलोमीटरवर आहे, वडगाव ब्रिज पण 3 किलोमीटरवर, खडकवासला डॅम 2 किलोमीटरवर आहे। आता ट्रान्सपोर्टेशनबद्दल सांगायचं झालं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तर स्वारगेट बस स्टँड 6 किलोमीटरवर, त्याच्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन 8.3 किलोमीटर आणि पुणे एअरपोर्ट 18 किलोमीटरवर आहे। आता मॉलबद्दल सांगायचं झालं तर ब्रँड फॅक्टरी आणि ट्रेंड जे आहे सिंहगड रोडचं ते तुम्हाला इथून 3 किलोमीटरवर बसेल। त्याच्यानंतर अभिरुची मॉल डीमार्ट तुम्हाला 3 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर सिटी प्राईड मल्टिप्लेक्स कोथरूड 6 किलोमीटरवर आहे आणि अभिरुची सिटी प्राईड 3 किलोमीटरवर आहे। तर हे ह्या प्रोजेक्टपासूनचे डिस्टन्स होते। आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया। तर प्रोजेक्टचा जो एरिया आहे प्रोजेक्ट एरिया तो आहे 2 एकरमध्ये आणि 2 एकरमध्ये टोटल 2 बिल्डिंग आहेत, A आणि B। आणि बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे खाली 3 मजल्याची पार्किंग असणार आहे आणि वर 12 मजल्याचं रेसिडेन्शियल पूर्ण फ्लोर असणार आहे। त्याच्यामध्ये टोटल 310 फ्लॅट आहेत A आणि B बिल्डिंगमध्ये मिळून। एका फ्लोअरला म्हणजे एका बिल्डिंगमध्ये 2 स्टेअरकेस असणार आहेत आणि टोटल 3 लिफ्ट असणार आहेत एका बिल्डिंगमध्ये आणि B बिल्डिंगमध्ये 3 लिफ्ट असणार आहे। म्हणजे A बिल्डिंगमध्ये 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट असणार आहेत आणि B विंगमध्ये पण 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट असणार आहे। त्याच्यानंतर एका फ्लोअरला टोटल 8 2 BHK आणि 6 1 BHK फ्लॅट इथं असणार आहेत, असा हा पूर्णपणे फ्लोअर प्लॅन आहे। आणि त्याच्यानंतर ज्या ॲम्युनिटीज मिळतात तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये त्या मी तुम्हाला सांगतो। तर जी लिफ्ट आहे ती ऑटोमॅटिक असणार आहेत, 4 पॅसेंजर लिफ्ट आणि 2 स्ट्रेचर म्हणजे A विंगला 3 आणि B विंगला 3। त्याच्यानंतर व्हिडिओ डोअर फोन तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक फ्लॅटला। त्याच्यानंतर CCTV सिक्युरिटी सिस्टीम फॉर कॉमन एरियाज आणि ग्राउंड फ्लोअरला CCTVचं पण नियोजन आहे। त्यानंतर फायर फायटिंग सिस्टीम आहे फॉर बिल्डिंग फॉर नॅशनल बिल्डिंग कोड। त्याच्यानंतर सोलर वॉटर हीटर सिस्टीम पण तुम्हाला मिळते। त्यानंतर रेअर वॉटर हार्वेस्टिंगची पण सोय आहे, ओपन एअर जिम आहे, सिक्युरिटी केबिन आहे, मेडिटेशन एरिया आहे आणि प्रत्येक पार्किंगला तुम्हाला EV चार्जिंग पण दिलेली आहे। म्हणजे तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक गाडी असेल तरी तुम्हाला इलेक्ट्रिक जे चार्जिंग आहे EVचं ते सुद्धा इथं मिळणार आहे। नंतर टेबल टेनिस आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, कम्युनिटी हॉल मिळणार आहे, पार्टी लॉन आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, सिनियर सिटीजन सिटिंग आहे, त्यानंतर पॉवर बॅकअप आहे लिफ्टला, पंपला आणि कॉमन एरियाला। त्यानंतर वायफाय झोन असणार आहे। त्यानंतर डेकोरेटिव्ह एंट्रन्स गेट लॉबी आहे इथे। त्यानंतर कॉमन डिश अँटिना आहे आणि बर्ड नेट इन्स्टॉलेशन ॲट प्लंबिंग डक्ट म्हणजे जे पक्षी तुमच्या ह्याच्यात येतात बाल्कनीमध्ये किंवा जो प्लंबिंगचे पाईप असतात तिथं जे पक्षी येऊन अंडे घालतात किंवा घाण करून टाकतात तर तिथं बिल्डरकडून तुम्हाला नेट पण लावून मिळणार आहे बिल्डिंगला। तर 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या बिल्डिंगमध्ये मिळणार आहेत। तर आता आपण काय करूया, वर जाऊया आणि जो 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे त्याची पण एक टूर करूया। या प्रोजेक्टमध्ये 1 BHKच्या 2 साईज आहेत आणि 2 BHKच्या टोटल 3 साईज आहेत। तर 1 BHKच्या 2 साईज आहेत, एकाचा कार्पेट आहे 402 आणि दुसऱ्याचा आहे 418। त्याच्यानंतर 2 BHKचा कार्पेट 628, 648 आणि 677 स्क्वेअर फूटचा कार्पेट आहे। असे 3 कार्पेट आहेत आणि मी जे तुम्हाला 3.5 आणि 4.5 BHK म्हटलं होतं ते सिम्प्लेक्स त्याला म्हणतात। म्हणजे 2 फ्लॅट जेव्हा तुम्ही एकत्र घेतले की ते 3.5 म्हणजे एक 2 BHK 1 BHK घेतला की तो 3.5 होतो आणि 2 2 BHK एकत्र घेतले तर ते
4.5 BHK होतो. तर आता आपण 2 BHKमध्ये एंट्री केली. हा 677 कार्पेट असलेला सगळ्यात मोठा 2 BHK आहे ह्या प्रोजेक्टमधला. तर आपण एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथं शू रॅकसाठी इथं जागा मिळते बघा. इथं पूर्ण फुल्ली फर्निश केल्यामुळे तुम्हाला आयडिया पण मिळते. हा शो फ्लॅट आहे, तर तुम्हाला इथे आयडिया देण्यासाठी हा बनवलेला आहे. तर इथं तुम्हाला शू रॅक मिळून जातो ह्या साईडला, तुम्ही असं बनवू शकता. आता ही एंट्रन्स लॉबी जी आहे म्हणजे इथून इथपर्यंत, तर ती आहे 3.11 इंटू 4.1चा एंट्रन्स आहे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी ॲम्युनिटीजमध्ये सांगितलं होतं हे तुम्हाला व्हिडिओ डोअर फोन पण इथं मिळतो. त्याच्यानंतर आपण एंट्री केली ह्या साईडला तर 14.6 इंटू 10चा हा टोटल हॉल आहे. म्हणजे ही अशी जी साईज आहे तुम्ही त्या साईडला बघू शकता बाल्कनीला, तर ती आहे 10. आणि अशी जी साईज आहे अशी ह्या साईडला म्हणजे त्या बाल्कनीकडून तर ह्या लॉबीपर्यंत ती आहे 14.6 ही अशी. तर हा 14.6 इंटू 10चा हॉल आहे. आणि ती जी समोर बाल्कनी दिसते बघा तुम्हाला, आता ह्या फ्लॅटला ह्यांनी काय केलेलं आहे की एकच बाल्कनी दिली, ती आहे हॉलला. ते आहे 5.6 इंटू 10ची बाल्कनी आहे, तुम्हाला ती हॉललाच मिळते. बेडरूमला कुठल्याही साईजमध्ये घेतलं तरी बेडरूमला बाल्कनी दिलेली नाही आहे. त्यामुळे तुमचा जो कार्पेट आहे तो सगळा ह्याच्या आतमध्ये बसला आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एखादी बाल्कनी दिली असती तर हा 700 स्क्वेअर फूटचा झाला असता, पण बाल्कनीमध्ये एरिया जास्त घालवलेला नाही. त्याच्यानंतर आतल्या साईडला आलं तर किचन जे आहे ते 7.8चं किचन आहे. हा एल शेप ओटा तुम्हाला दिला आहे. आणि जी ड्राय बाल्कनी आहे ती आहे 7.7 इंटू 4.2ची तुम्हाला इथे ड्राय बाल्कनी मिळते. तर ती कवर दिल्यामुळं काय होतं, घाण होत नाही आणि स्वच्छ राहते ती बाल्कनी. तर ती आतमध्ये दिलेली आहे ड्राय स्पेसचा एरिया. त्याच्यानंतर इथं तुम्हाला लीड डायनिंगचा जो एरिया तो मिळतो आहे, तो आहे 9 इंटू 4.9चा तुम्हाला डायनिंग. आता हा हॉलचा म्हणजे 14.6 इंटू 10चा एरिया सोडून हा वेगळा एरिया आहे 9 इंटू 4.9चा म्हणजे 9.5चा हा डायनिंग एरिया व्यवस्थित इथे तुम्हाला मिळतो आहे. त्याच्यानंतर इथून तुम्ही आतल्या साईडला आलात की ह्याला चिल्ड्रन बेडरूम तुम्ही म्हणता किंवा कॉमन बेडरूम म्हणू शकतो आपण त्याला. त्याचं इंटेरियर किती सुंदर केलं आहे बघा. 11.9चा हा बेडरूम आहे, कॉमन बेडरूम किंवा चिल्ड्रन बेडरूम म्हणू आपण. आणि हे बघा किती व्यवस्थित केलं आहे इथं बसायला असं. तर तुम्ही असं करू शकता, इथे 2 वॉर्डरोब ठेवून मधल्या साईडला तर व्यवस्थित हे केलेलं आहे. म्हणजे हा बेड जो आहे तो सेंटरला जनरली घेतात, तो एका साईडला घेऊन ही स्पेस भरपूर इथं उपलब्ध करून दिली. आणि जो राईट साईडला तुम्ही बघताय तर हा राईट साईडचा आहे मास्टर बेडरूम. पण मास्टर बेडरूमच्या आधी तुम्हाला इथे बेसिन बघायला भेटेल. या साईडला व्यवस्थित बेसिन दिलेलं आहे आणि कॉमन टॉयलेट बाथरूम. आता कॉमन टॉयलेट बाथरूमची साईज जर बघितली तर 4 इंटू 6.9चं तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. फिटिंग्स वगैरे व्यवस्थित दिलं आणि फुल टाईल्स दिल्या तुम्हाला वर. फॉल सिलिंग पण तुम्हाला इथे मिळते. आणि मास्टर बेडरूम जे आहे ते 12.10चं मास्टर बेडरूम तुम्हाला मिळते. तर तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूमची पण जी म्हणजे बनावट आहे किंवा जो स्पेस आहे. आता मी तुमच्यासमोर इथून बघा या पूर्ण ह्याच्यात फिरतोय व्यवस्थित, तर फिरायला पण इथं भरपूर जागा आहे या बेडच्या अवतीभोवती. आणि ही अशी मोठी डोअर असणार आहे. हे 3 ट्रॅक विंडो दिलेत, याला मॉस्किटो नेट पण तुम्हाला वेगळा इथं दिलेलं आहे. आणि हे मास्टरचं या साईडला टॉयलेट दिलेलं आहे. तर ह्या टॉयलेटची जी साईज आहे ती आहे 4.4 इंटू 7.6 ही बाथरूमची साईज आहे, मास्टरच्या बाथरूमची साईज. तर असा हा 677 स्क्वेअर फूटचा 2 BHK तुम्हाला इथे घेता येईल. म्हणजे जर सगळ्यात मोठ्या साईजचा 2 BHK पाहिजे असेल तर ही साईज आहे. तर आता आपण रेटबद्दल जाणून घेऊया. रेट जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही ऑब्झर्व केलं की बरेच जण आमचे व्हिडिओ बघत असतात पण सबस्क्राईब आणि लाईक करत नाही. ठीक आहे, लाईक तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तर नका करू, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अख्ख्या पुण्याचे आणि लोणावळा असेल, कोकण असेल, अनेक जागेचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला योग्य ती माहिती पोचवत असतो. सगळ्यात जास्त बघितलं जाणारं आमचं चॅनल आहे बुक माय वास्तूचं. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण रेटबद्दल जाणून घेऊ. 1 BHK 402 ज्याचं कार्पेट आहे त्याचं जी कॉस्ट आहे पार्किंग सोडून कॉस्ट आहे 32.75 आणि पार्किंगचे 2 लाख रुपये तुम्हाला इथं वेगळे द्यावे लागतील. म्हणजे ते पकडून तुमचं 34.75 याची कॉस्ट होईल 402 कार्पेट असलेली. आणि 418चा जो कार्पेट आहे त्याची पॅकेज कॉस्ट आहे 33.75 आणि 2 लाख रुपये जर ॲड केले तर 35.75 होईल. 2 BHK जो 628 स्क्वेअर फूटचा आहे कार्पेट
म्हणजे जो सगळ्यात छोटा कार्पेट आहे त्याची प्राईस आहे 48.50, म्हणजे कार पार्किंग पकडून ती होईल तुमची 50.50. त्याच्यानंतर 648ची प्राईज आहे 50.50, पार्किंग पकडून 52.50. त्याच्यानंतर हा जो फ्लॅट जो आपण ॲक्च्युअल बघितला ह्याची प्राईस जाते तुमची 52.50, पार्किंगची कॉस्ट पकडून 54.50. पण तुम्हाला एक सांगतो, प्राईज तुलनेत म्हणजे सिंहगड रोडला जे प्राईस चालले त्या तुलनेत ही प्राईस खूप कमी आहे धायरीतली. प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ना ते प्रॉपर रेसिडेन्शियल, म्हणजे प्रोजेक्टला सगळ्या बाजूनी लागून आहेत ना बिल्डिंग आहेत सगळ्या, आणि सगळे मोठे मोठे झाड आहेत, म्हणजे आधीपासून जे मेंटेन केलेली झाडं ते आहेत इथे. आणि पार्किंगचं जे तुम्हाला मी सांगितलं तर प्रत्येक पार्किंगला तुम्हाला EV चार्जिंग पण मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर असेल किंवा तुम्ही घेणार असाल तर ती पण तुम्हाला सोय बिल्डरनी इथं करून दिली. त्या व्यतिरिक्त तुम्ही सिम्प्लेक्सचा पण ऑप्शन आहे. 2.5 BHK जर 825चा बनवलं तर 65 लाखाला जातो आहे, आणि 3.5 बनवला तर तो 84 लाखाच्या आसपास जातो आहे. 4.5 BHK 1 करोडला जातो आहे, आणि 1360 स्क्वेअर फूटचा 4.5 1.5 CRला जातो आहे. तर हे या प्रोजेक्टच्या प्राइसिंग आहेत. त्याच्यानंतर जे पजेशन आहे ते 2025मध्ये, म्हणजे डिसेंबर 2025, आता जानेवारी चालू आहे 24, तर पुढच्या 24 महिने त्याचं पजेशन होणार आहे. आत्ता बुक करायचा फायदा आहे काय की चॉईसवाले फ्लॅट तुम्हाला इथे घेता येतात, म्हणजे जसं पाहिजे तसा मनासारखा फ्लॅट घेता येतो. आणि आत्ता फ्लॅट बुक केल्यानंतर तुम्हाला EMIचं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण नो EMI टिल पजेशन ही सुद्धा इथं ऑफर चालू आहे. म्हणजे तुम्ही आत्ता बुक करा, पण पुढच्या 2 वर्ष तुम्हाला कुठलाही EMI भरावं लागणार नाही. पजेशन झाल्यानंतर तुमचे EMI स्टार्ट होतील. त्यामुळे तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बुक करताना पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि शेवटी जाता जाता जो मी तुम्हाला नेहमी एक ऑपॉर्च्युनिटी शेअर करत असतो तशीच शेअर करेल की तुम्ही समजा पहिल्यांदाच घर घेत असाल इथे आणि तुम्हाला EMIचं टेन्शन असेल किंवा भविष्यात तुम्हाला घर घ्यायचं आहे पण नियोजन करायचं आहे, तर मित्रांनो मी तुम्हाला अगदी मनापासून सांगेल की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या मार्फत इन्व्हेस्टमेंट करा. SIPमध्ये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 500 रुपयाची पण SIP करू शकता आणि पुढं कितीची पण करू शकता. पण आज जर तुम्ही सवय लावून घेतली एक 500, 1000, 2000, 5000, 10000ची SIP करण्याची, तो फार कमी कालावधीमध्ये एक फार मोठा तुमचा फंड जनरेट होतो. कारण तुम्हाला माहिती आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्री एकमेव अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगचं पण रिटर्न मिळतात. कंपाऊंडिंग म्हणजे काय, चक्री व्याजसुद्धा तुम्हाला तिथे मिळतं. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही खूप चांगले रिटर्न मिळतात आणि गव्हर्नमेंटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रमोट करते म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला. तुम्ही म्युच्युअल फंड सह्येच्या ॲड रेग्युलर बघत असाल, प्रत्येक वेळेस TV बॅनरवर तुम्हाला त्या जाहिराती बघायला भेटत असेल. खूप चांगली इंडस्ट्री आहे. तुम्हाला जर त्या इंडस्ट्रीबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला फोन करा. मी स्वतः सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्झाम पास करून मी ह्या इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला माहिती देतो आहे आणि लिगली देऊ पण शकतो. तर तुम्ही नक्की याच्यासाठी काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. मी तुम्हाला फायनान्शियलचं जे मॅनेजमेंट आहे ते योग्य प्रकारे सांगेल. त्या व्यतिरिक्त इन्शुरन्समध्ये जरी तुम्हाला काही मदत लागली तर तीसुद्धा आमच्याकडून तुम्हाला पूर्णपणे मिळून जाईल. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठं घर घेतलं असेल किंवा आता हे इथं फ्लॅट घेतल्यानंतर तुम्हाला EMIचं जर बर्डन नको असेल तर तसेसुद्धा काही गोष्टी आमच्याकडे आहेत ज्या मी तुम्हाला सांगू, ज्या PMS सारख्या सर्व्हिसेस जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला मंथली रिटर्नसुद्धा मिळू शकतात आणि त्यातून तुम्ही हे जे तुमचं स्वप्नाचं घर घेत आहे तिथं EMI देऊन लवकरात लवकर डेप्थ फ्री होऊ शकता. तर नक्की विचार करा. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कॉल करून विचारा. बाकी हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.